तर नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा दानगे आणि स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत डेली रुटीन ब्लॉग शेअर करणार आहे, जे की सर्व मैत्रिणींचं सेमच असतं. ते सकाळी उठून सर्वात आधी झाडलोट केली, त्यानंतर तोंड पाय धुवून चहा वगैरे घेतला आणि नंतर सुरुवात झाली ती कामाला. आंघोळ वगैरे केली, पण मेकअप काही करणं झालाच नाही, कारण सकाळी सकाळी खूप घाई असते आणि सकाळी सकाळीच पाऊस पण सुरू झाला होता. इथं माझ्या मुलाचा टाईम झाला शाळेचा, त्याचा आवरलं, स्वयंपाक वगैरे केला आणि त्याला शाळेत पाठवलं. मुलगा 8:30ला शाळेत जातो, नवरा 9:30ला ऑफिसला जातो आणि मुलगी 11:30ला. आता स्वयंपाक तर झाला होता, पण कपडे आणि भांडे बघून आहे ना थोडंसं डोकं दुखायला लागलं माझं आज. कारण आपल्या गृहिणींचं हेच असतं, सकाळी उठायचं, स्वयंपाक करायचा, कामं आवरायची आणि काम आवरत नाही तर परत लेकरं शाळेतून घरी येतात, मग त्यांचं परत आवरायचं, त्यांना जेव खाऊ घालायचं, परत भांडे पडतात, भांडे घासायचे, म्हणजे कामं कधी घरातली संपतच नाही. माझं दुखत होतं डोकं, म्हणून मी परत एकदा चहा करायला घेतली आणि एकदा मस्त अशी कडक चहा घेतली. आणि आपल्या बायकांचं कसं असतं माहिती का, चहा म्हणजे एका प्रकारचं टॉनिकच आहे आपल्यासाठी. ते घेतलं की आपली सगळी आळस निघून जातो शरीरातला, कामाला अशी फुर्ती येते. आता चहा तर घेऊन झाली, आता घरातली कामं आवरायला घेतली. आता मी इथं ना फुल रोबोटिक मोडमध्ये आले होते, म्हणजे जे समोर दिसेल ते काम पटापट आवरून घ्यायचं. आणि मुलगी उशिरा जाते, त्यामुळे तिचं पण थोडंसं आवरायचं राहतं. बॅग वगैरे ती तिची स्वतः भरते, पण बाकीचं तर करून द्यावं लागतं ना. आंघोळ घालावं लागते, डबा भरायचा. बॅग जरी ती तिची भरून घेत असली तरी एकदा चेक करावंच लागतं, कारण काही जरी राहिलं तरी मग ते मिस शाळेमध्ये रागवतात, लेकरांना कमीपणा वाटतो. त्याच्यामुळे मग ते मी परत एकदा चेक करून घेत असते. आणि तुमचं पण असंच आहे का, कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आता आम्ही जिथे राहतो ना तिथं आम्हाला पाणी विकतच आहे, म्हणजे आम्ही जारचं पाणी पितो, आम्हाला नळाचं पाणी येत नाही. वापरायला पण बोरचं पाणी उन्हाळ्यात 4-5 महिने विकतच पाणी घ्यावं लागतं. आता इथं घर झाडायला घेतली. आता व्हिडिओमध्ये इथं दिसतंय तशी मी काही एवढी जोरजोरात पळत नव्हती. म्हणजे मी ना स्पीड वाढवली, लवकरात लवकर आपला व्हिडिओ संपेल, म्हणजे बघायलासुद्धा कंटाळा येत नाही. घर वगैरे झाडून घेतली आणि बाहेर येण्यात पाऊस पडला होता, त्याच्यामुळं थोडीशी घाण झालेली होती. आता ती पण इथं साफ करून घ्यायची होती. एकदा ना खराट्याने झाडून घ्यायचं आणि नंतर परत पाणी मारायचं आणि त्याला धुवून काढायचं. म्हणजे हे खराब होतंच, कारण खराब पाय परत घरात येणारच. गाडी पण आतमध्येच लावतो आम्ही, तर गाडीचे टायरसुद्धा भरलेले असतात, त्याच्यामुळे थोडीफार घाण होतेच, ते परत करावंच लागतं. आता हे तर झालंच, पण राहिली भांडी पण मी इथे धुवायला घेतली. आता मला तरी वाटतं की जवळपास सर्व मैत्रिणींचं सारखंच असतं. आता सकाळी 6 किंवा 6:30 वाजल्यापासून आपला हात चालू राहतो, तोच 12-1 पर्यंत कामच संपत नाही घरातली. आणि 12 वाजत नाहीत, परत मुलाचा यायचा वेळ होऊन जातो, मग त्याला परत घ्यायला जायचं. घरी आलं का परत त्याचं खाण्यापिण्याचं बघायचं, त्याला झोपी लावायचं. आणि नवऱ्याला वाटतं की घरी काम तरी काय असतं. तसं माझा नवरा म्हणत नाही काही, पण मी एक गोष्ट सांगते की बऱ्याचशा ठिकाणी असं आहे की माणसांना वाटतं की बायकांना घरात काम तरी काय असतं म्हणून. एक दिवस जर बसून घेतलं ना घरामध्ये, एवढा राडा पडेल, ते बघावल्या पण जाणार नाही, मग एकही वस्तू एक ठिकाणावर राहणार नाही. आणि जरीही आपण कितीही काम जरी आवरलं ना, तरी घरात जर लेकरं असले तर ते परत पांगून ठेवणारच. आणि जाऊ द्या, पांगवलं तर पांगवलं, हेच तर त्यांचं वय ना खेळण्याचं. आपण कसं खेळत होतो, आपल्याला तर मोकळं वातावरण होतं. आता मी तर शहरात राहते ना, मुलांना बाहेर एकटं सोडायचा पण लाग नाही आहे. गावाकडं राहायचं तेव्हा कोण दिवसभर लक्ष देत नव्हतं, आणि तेव्हा ना जमाना पण चांगला होता. आता जमाना खूप घाण झाला आहे. आणि जेव्हाही आपल्या घरात पाहुणे येतात ना, ते सगळ्यात अगोदर काय बघतात माहिती आहे का, टॉयलेट आणि बाथरूम. जर टॉयलेट आणि बाथरूम चांगलं चमकलं, तेव्हा ते म्हणतात की नाही, खूप स्वच्छ आहे, ती छान काम करते. आता हे जे घर आहे ना, ते भाड्याचं आहे, ते काही माझं स्वतःचं नाही आहे. तरी पण मी म्हणजे भाड्याचं जरी घर असलं तरी आपण त्या घरामध्ये राहतो ना, तर स्वतःच्या घरासारखंच वापरायचं. म्हणजे जसं स्वच्छता आपण स्वतःच्या घराची ठेवतो ना, तशीच ह्या घराची सुद्धा ठेवते. नाहीतर काय बायका काय म्हणतात, नाही जाऊ दे, भाड्याचं तर घर आहे, आपलं धगवायचं कसं तरी. पण नाही, आपण या घरात राहतो ना, तर स्वच्छता राहिली पाहिजे, निदान आपल्या खाण्यापिण्यापुरती तरी स्वच्छता राहिली पाहिजे. आणि तेच वळण आपल्या लेकरांना पण पुढं चालून लागणार आहे. त्याच्यामुळं थोडंसं आपल्यावर लोड आला तर आला, पण स्वतःच्या घरासारखी स्वच्छता ठेवायची. म्हणजे घरमालकसुद्धा म्हणले पाहिजे की नाही बाबा, आपलं घर आहे, नाही स्वतःच्या घरासारखं ठेवतात, त्यांचा ताण आपल्याला नको, आपला ताण त्यांना नको. आता बाहेरचं तर आवरलं, घर झाडून वगैरे झालं, आता पुसायला घेतलं आहे, व्यवस्थित अशी फरशी पुसून घ्यायची. तर जवळपास आहे ना सगळी कामं आवरत आलेली आहे. आता इथं बघू शकता तुम्ही, आता चालू आहे पावसाळा, तर पावसाळ्यामध्ये घराची अशी काही हाल असते, म्हणजे बाहेर कपडे वाळत नाही. आजचे कपडे उद्या घरामध्ये टाकून वाळवावं लागतात, म्हणजे आज धुतलेले कपडे उद्या काढायचे, घरात टाकायचे आणि सुकवायचे. आता तुम्ही बघू शकता इथं किती मस्त घर असं चमकतं आहे ना.
आणि आपल्याला पण छान वाटतं अशी स्वच्छता जर ठेवली ना तर आपल्या मनाला पण समाधान राहतं. आता काम तर आवरलं. 5 मिनटासाठी थोडा वेळ एका जागी बसले मी श्वास घेण्यासाठी. पाणी वगैरे पिलं. काम आवरतच नाही की लगेच मुलाचा टाईम झाला. मग आता त्याला पण आणायला जायचं. आता घराला तर आपण चमकवलं, आता स्वतःला थोडी मी चमकून घेते. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय बाय. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.